दिल्ली येथे विद्यार्थ्यांचं लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होतं. मात्र सरकारने पोलीस बळाचा वापर करत विद्यार्थ्यावर अमानुष लाठीचार्ज केलाय. त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर जालन्यात देखील 23 जुलै रोजी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. त्यामुळे जालना बंदमध्ये सर्व व्यापारी, एस.टी. महामंडळ व तसेच इतर दुकानदारांनी सहभाग घेऊन बंदला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा माळशेंद्रा गावचे सरपंच विजय लहाने यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. सर्वाला माझा क्रांतिकारी जय भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र, जय वंचित बहुजन आघाडी. मित्रांनो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी उद्या आवाहन केलेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांनी की संपूर्ण महाराष्ट्र बंद राहणार आहे. त्याच पद्धतीने जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा कळकळून आम्ही या ठिकाणी जालना जिल्हा बंद करणार आहे. उद्या आम्ही संपूर्ण व्यापाऱ्याच्या आश्वासनाला सगळ्याला आज जिल्हाध्यक्ष देवी घुमारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नोटीस दिलेलं आहे. सगळ्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की उद्या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा, बाळासाहेब आंबेडकरांचा हात बळकट करावा. देश हा आपला, हे महाराष्ट्र राज्य आणि देश हे दोन्हीही या हुकुमशाहीच्या मार्गावर या ठिकाणी चालू आहे. बीजेपी आणि आरक्षण संघ हा तिन्ही मिळून या देशाला या ठिकाणावर खोकला करण्याचं काम करत आहे. संविधान धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांना आवाहन केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंद राहणार आहे आणि या बंदामध्ये संपूर्ण मायबाप जनतेने आम्हाला सहकार्य करावा, अशी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाहन करतो. त्याच पद्धतीनं आम्ही या इथल्या व्यापाऱ्याला सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे आणि जे काही कॉन्टॅक्ट मध्ये व्यापारी त्यांना आम्ही कॉल करून सुद्धा सांगितलेलं आहे की उद्याच्या या बंद आम्हाला सहकार्य करावा. बस डिपोच्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी नोटीस दिलेला आहे आणि उद्याचा बंद हा कडकडीतच बंद राहील. असंच बंद पाठीमागचा बाळासाहेब आंबेडकरांना भीमा कोरेगावच्या टायमाला सुद्धा केलं होतं, त्यावेळेला सुद्धा कडकडीत महाराष्ट्र बंद झाला होता. त्याच्यापेक्षा जास्त जालना जिल्ह्यामध्ये उद्याचा बंद हा मोठ्या प्रमाणात राहील. पोलीस प्रशासनाला सुद्धा मी विनंती करतो की कुठेही आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही फोन करून सांगू नका की बाबा उद्या काय करणार आहे, कसं काय करणार आहे. आम्ही उद्या जिल्हाध्यक्ष देवी घुमारे यांच्या नेतृत्वाखाली सिंधी बाजारमधून आमची रॅली निघणार आहे आणि संपूर्ण लोकांना आम्ही हात जोडून विनंती करणार आहे की उद्या तुम्ही बंदमध्ये सहभागी व्हा आणि संपूर्ण लोकांना बंद करावा. कारण की गोरगरिबाचे लेकरं गोरगरिबाच्या लोकांना जमीन गव्हाण ठेवून असं काही सगळं काही विकून टिकून जर लोकांनी लेकरं शिकायला नेटच्या परीक्षामध्ये आपला लेकर पास होऊन याच्यासाठी टाकलं आणि त्या लेकरावर त्या ठिकाणावर त्यांची ते पेपर फुटी झाली आणि त्याच्या संदर्भात रोष निर्माण करण्यासाठी विद्यार्थी तिथे त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्याच्यावर माणूसपणी मारहाण केली, लाठीचार्ज केला. अक्षरशः 5 वेळेस आपण जर टीव्हीत बघितलं, टीव्ही मध्ये सुद्धा आम्हाला कमी दाखवलं जात आहे. इतकं बेरहम त्या ठिकाणी माझ्या बहिणीला सुद्धा, आमच्या मुलीला सुद्धा त्या ठिकाणी मारलं गेलं, आमच्या मित्रमंडळीला मुलाला सुद्धा त्या ठिकाणी मारलं गेलं. ही निषेधाई घटना आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी पहिली भेट तिथं दिली. त्यानंतर संपूर्ण या महाराष्ट्रातले संपूर्ण नेते त्या ठिकाणी गेले, देशातले नेते गेले आणि देशातले नेते जर पहिलेच गेले असते, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर गेले त्याच्या अगोदर गेले असते किंवा त्यांच्या नंतर ताबडतोब जर गेले असते तर हा अनुचित प्रकार घडला नसता. विद्यार्थी संघ आता आज विद्यार्थी धोक्यात आहे, उद्या शेतकरी धोक्यात आहे, उद्या सर्वसाधारण संपूर्ण लोक उद्या धोक्यात आहे. आज आपल्याला या जी बंदला हात दिली बाळासाहेबांनी, याला सहकार्य करावा आणि आपल्याला आपला देश वाचवायचा, आपल्याला आपला महाराष्ट्र वाचवायचा, आपल्याला जिल्हा वाचवायचा, असं म्हणून आपण संपूर्ण लोकांनी बाहेर पडावा, असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आवाहन करतो.